हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात काही थोर नेत्यांचे आणि काही चांगले विचार ऐकून करत असतो. यामागचं कारण हेच की त्यामागे असणारी स्फूर्ती, प्रेरणा आणि पॉझिटिव्हिटी या विचारातून आपल्याला मिळाली पाहिजे. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. हा विचार ऐकून इतकंच लक्षात घेतलं पाहिजे की आपला चेहरा हा आपण स्वतः नेहमी प्रसन्न ठेवला पाहिजे. चला तर मग यानंतर वळूया आजच्या दिनविशेष या सत्राकडे. मित्रांनो, दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वाच्या घडामोडी आणि जन्ममृत्यू जे इतिहासात नोंदवले गेले आहेत अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 12 मेच्या दिनविशेष या सत्रात. 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करणारी आद्य परिचारिका म्हणजेच नर्स फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषाशास्त्राची संस्थापिका समजलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कोरोनामुळे सध्या सगळ्या जगभरात हाहाकार माजला आहे. तेव्हा डॉक्टर्स आणि नर्सेस हेच आपले स्वतःचे जीव धोक्यात घालून सगळ्या रुग्णांवर उपचार करत आहेत. आज जागतिक परिचारिका दिन म्हणजेच वर्ल्ड नर्स डे आहे. याच निमित्ताने सगळ्या नर्सेसला या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला माझा सलाम. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटना. आजच्याच दिवशी 1952 साली प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. 1955 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले. आजच्याच दिवशी 1987 साली ब्रिटिश रॉयल नेव्हीमधील HMS हार्मिस ही युद्धनौका विकत घेऊन भारताने तिला INS विराट या नावाने दाखल केले. आजच्याच दिवशी 1820 साली परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1910 रोजी झाला. फ्लॉरेन्स नाइटिंगेल या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. त्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हटलं जायचं. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊन सुद्धा परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनिंट यांनी त्यांना लेडी विथ द लॅम्प ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुग्णसेवा केल्यामुळेच परिचयशास्त्राला नवी दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मान प्रित्यर्थ 12 मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकायची असेल तर तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्रसुद्धा ऐकू शकता. चला तर मग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1895 साली भारतीय तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 फेब्रुवारी 1986 रोजी झाला. जे कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. विश्वगुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरुद त्यांना मान्य नव्हते. कोणतेही राष्ट्रीयत्व, जात, धर्म व तत्त्वज्ञान कृष्णमूर्तींनी आपले मानले नाही आणि उरलेले आयुष्य जगभर प्रवास करीत व्यक्तींशी, छोट्या मोठ्या गटांशी चर्चा करण्यात ते व्यतीत केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये द फर्स्ट अँड द लास्ट फ्रीडम, दी ओनली रेव्होल्यूशन आणि कृष्णमूर्तीज नोटबुक यांचा समावेश होतो. त्यांची अनेक भाषणे आणि चर्चा प्रकाशित झाल्या आहेत. जानेवारी 1986 मध्ये मद्रासमध्ये त्यांनी शेवटचे सार्वजनिक भाषण केले होते. कृष्णमूर्तींचे अनुयायी ना नफा
ना तोटा या तत्वावर भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवित आहेत. विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार, भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्नही त्यांचे समर्थक करीत असतात. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1364 साली पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगिलिनियन विद्यापीठाची सुरुवात करण्यात आली. 1551 साली अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस या राष्ट्रीय विद्यापीठाची सुरुवात झाली. 1666 साली आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली. 1998 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. 1998 मध्ये भाषातज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा GD बिर्ला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. आजच्याच दिवशी 2008 साली चीनमध्ये 8.0 पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात 69,000पेक्षा जास्त लोक मरण पावले. 2010 साली SH कपाडिया यांनी भारताचे 38वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1797 मध्ये नेपोलियनने व्हेनिस जिंकले. 1909 साली सेवानंद बाळूकाका कानिटकर, डॉक्टर गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर आणि V.G. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. आजच्याच दिवशी 1899 साली लाटव्हियाच्या योग शिक्षिका इंदिरा देवी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 एप्रिल 2002 साली झाला. आजच्याच दिवशी 1905 साली कृतिशील विचारवंत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 जानेवारी 1983 रोजी झाला. 1970 मध्ये नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1891 रोजी झाला. 1907 साली चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक विजयशंकर जगनेश्वर तथा विजय भट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. 1907 साली हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 जून 2003 साली झाला. आजच्याच दिवशी 2010 साली लेखिका तारा वनारसे रिचर्ड्स यांचं निधन झालं. 2014 मध्ये भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक शरद पुजारी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1934 साली झाला. 1941 मध्ये बर्लिनमधील कोनराड झुज यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 सादर केले. 1965 साली सोव्हिएट अंतराळ स्थानक लुना 5 चंद्रावर कोसळले. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची म्हणजेच 12 मेची विशेष गोष्ट. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. मित्रांनो, तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. त्याकरता फक्त तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.